हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्धाच मोटिवेशनल चॅनल. कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावे, तशी बापूंचरणी मनापासून प्रार्थना. माझं चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. तर आजचा आपला विषय असणार आहे कढीपत्ता. ठीक आहे, तर बापूंनी रामराज्य हे जे पुस्तक लिहिलेलं आहे ना, फार पहिले लिहिलेलं आहे हे पुस्तक. तर हे पुस्तक ज्यांना शक्य असेल ना आता मिळवणं, त्यांनी खरंच मिळवण्याचा प्रयत्न करा. या पुस्तकात बापूंनी आपल्याला खूप छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या छोट्या छोट्या आणि साध्या साध्या गोष्टींमुळे आपल्याला भविष्यात खूप मोठे फायदे मिळू शकतात. ठीक आहे, तर बापूंनी आपल्याला रोज कढीपत्त्याची 5 ते 6 पानं चावून चावून खायला सांगितलेली आहेत. बरोबर आहे, तुळशीची सुद्धा रोज 5 ते 6 पानं चावून चावून खायला सांगितलेली आहे. तर याच्या पुढचा व्हिडिओ जो असणार आहे तो तुळशीवरती असणार आहे. आजचा व्हिडिओ आहे कढीपत्त्यावर. तर बापूंनी आपल्याला कढीपत्त्याची ही जी 5-6 पानं चावून चावून खायला सांगितलेली आहेत त्यामागे त्याचे आपल्याला अगणित फायदे होणार आहेत. ठीक आहे, आता मला सांगा, त्या पुस्तकात बापूंनी आपल्याला कोमट पाणी प्यायला सांगितलेलं आहे रोज. त्याच्यानंतर हाच कोमट पाण्याचा जो व्हिडिओ आहे ना, तर मी हा एक व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे. तर तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देऊन देईल. तर तुम्ही तोही व्हिडिओ बघा की बापूंनी आपल्याला हे कोमट पाणी का प्यायला सांगितलेलं आहे, की त्याचे किती फायदे आहेत आपल्याला. ठीक आहे, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी नक्कीच तिथे ती लिंक ओपन करून तो व्हिडिओ बघा. ठीक आहे, तर कढीपत्त्याची पण पाने आपण का चावून चावून खायला पाहिजेत हे बापूंनी आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर आहे, चावून चावून खायला. तर त्याचे आपल्याला किती फायदे होतात याच्यावरच आजचा आपला व्हिडिओ असणार आहे, की जेणेकरून ज्यांनी अजूनही सुरुवात केली नसेल कढीपत्त्याची पाने खायला, त्यांनी प्लीज कढीपत्त्याची पाने चावून चावून खाण्यास सुरुवात करा. आणि कढीपत्ता ही अगदी सहज मिळणारी गोष्ट आहे. ठीक आहे, बऱ्याच जणांच्या इथे कढीपत्त्याची झाडं असतात, रोपं असतात आणि बाजारात असाही कढीपत्ता खूप स्वस्त मिळतो, खूप महाग मिळतो असा नाहीये. बरोबर आहे, ॲलोपॅथीच्या मोठ्या मोठ्या गोळ्या, महागड्या गोळ्या घेण्याच्या ऐवजी जर आत्तापासून आपण आपल्या डेली रुटीनमध्ये या काही बापूंनी सांगितलेल्या आवश्यक पण अगदी छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या ना, तर आपण बऱ्याचशा आजारांपासून दूर राहू शकतो आणि स्वतःला हेल्दी ठेवू शकतो. ठीक आहे, बापूंची खूप इच्छा असते की आपण हेल्दी राहावं, आपण आपल्या रोजच्या रुटीनमध्ये अशा काही गोष्टी अवलंबाव्यात की जेणेकरून आपण भविष्यात, वर्तमानात पण आणि भविष्यातही हेल्दी राहू. बरोबर, तर या गोष्टी आपण नक्कीच आवर्जून करायला पाहिजे. आपण म्हणतो ना, आपल्या आईवडील आपल्यासाठी नेहमी चांगलं सांगत असतात, तर हा बाप्पा पण आपल्याला तेच सांगत असतो. आपण मला सांगा, आपण किती जण बापूने जे सांगितले कोमट पाणी पिणं किंवा तुळशीची पानं चावून चावून खाणं किंवा कढीपत्त्याची पानं चावून चावून खाणं, आपण किती जण या गोष्टी करतो? बरोबर आहे ना. तर खरंच जर करत नसाल ना, तर आता खरंच सुरुवात करा. खूप मोठी गोष्ट नाहीये. कढीपत्त्याची 5-6 पानं चावून चावून खाणं ही किती छोटी गोष्ट आहे. आपण कढीपत्त्याची पानं तोडली, धुवून घेतली आणि चावून चावून काही काम करत सुद्धा आपण खाऊ शकतो. त्याच्यासाठी एक वेगळा वेळ द्यायची गरज नसते. पण ही छोटीशी गोष्ट आपल्याला किती लाभदायक आहे, तर याच्यावरच आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. तर आपण आता बघूया की कढीपत्त्यामध्ये काय काय असते की जेणेकरून आपल्याला काय काय फायदे होतात. कढीपत्त्यामध्ये खूप महत्त्वाचे गुणधर्म असतात की जेणेकरून त्याचा आपल्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होत असतो आणि त्याच्या नियमित सेवनाने. ठीक आहे, कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, फायबर आणि आयर्न असतात. त्याचबरोबर कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई हे सुद्धा मुबलक प्रमाणात असतात. आणि शास्त्रज्ञांनी सुद्धा आता त्यांच्या संशोधनानुसार हे सिद्ध केलेलं आहे की कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने, खास करून चावून चावून जो आपण कढीपत्ता खातो त्याच्या सेवनाने अनेक आपल्याला लाभदायक फायदे आपल्या शरीरासाठी होत असतात, आरोग्यासाठी होत असतात. तर कढीपत्त्याची पाने चावून चावून खाण्याचे अनेक फायदे आहेत, त्याच्यापैकी काही मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. ठीक आहे, तर कढीपत्त्याची पाने चावून चावून खाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे की तोंडाला जी दुर्गंधी येत असते ना, तर त्या दुर्गंधीवर कढीपत्ता हा रामबाण औषध आहे असं म्हटलं तरी चालेल, विना पैशांचं. बरोबर आहे, तर आपण बघा किती वेगवेगळे पेस्ट वापरतो किंवा अजून काही ते गार्गलिंग करायचे आता बरेचसे लिक्विड येत असतात ते वापरतो, पण तरी सुद्धा जो प्रॉब्लेम आहे ना तो मुळापासून जात नाही. बरोबर आहे, तर कढीपत्त्याच्या नियमित चावून चावून खाण्याने हा प्रॉब्लेम मुळासकट नष्ट होऊ शकतो. ठीक, आता हा जो कढीपत्ता आहे ना, तो आपण शक्यतोवर उपाशीपोटी घ्यायचा आहे. ठीक आहे, उपाशीपोटी म्हणजे सकाळी उठल्यानंतर बापूंनी आपल्याला जे कोमट पाणी प्यायला सांगितलेलं आहे, ते कोमट पाणी पिल्यानंतर आपण
अर्ध्या तासाने तरी हे खायचं आहे किंवा 20-25 मिनिटांनी जरी खाल्लं तरी चालणार आहे. ठीक आहे, कारण की त्यावेळेला कसं उपाशीपोटी आपण बघतो की बऱ्याच गोष्टी आपल्याला उपाशीपोटी सांगितल्या जातात. तर का तो उपाशीपोटी आपण ह्या ज्या काही गोष्टी घेत असतो, जसं कडीपत्ता झालं किंवा तुळशीची पानं झालं किंवा अजून काही, तर या गोष्टी आपलं पोट रिकामं असल्यामुळे चांगलं पद्धतीने कार्य करू शकतो. बरोबर आहे, म्हणजे अन्न जर आपण त्यावेळेला पोटात टाकलं तर या गोष्टींना कार्य करण्यासाठी या गोष्टी डिस्टर्ब होत असतात. बरोबर आहे, त्याच्यामुळे उपाशीपोटी बऱ्याच गोष्टी याच्यासाठी सांगितल्या जातात की त्यावेळेला पोट रिकामं असल्यामुळे त्या गोष्टींना त्यांचं कार्य जे आहे ते व्यवस्थित पार पाडता येतं आणि आपल्याला त्याचे अनेक चांगले फायदे होतात. त्याच्यामुळे पाणी पिल्यानंतर, कोमट पाणी पिल्यानंतर तुम्ही 20-25 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासाने कडीपत्ता चावून चावून खाऊ शकतात. ठीक आहे, नक्कीच खा. तर त्याचप्रमाणे कडीपत्ता हा बीपीवर सुद्धा खूप लाभदायक आहे. कडीपत्त्याच्या अशा नियमित सेवनामुळे, चावून चावून खाण्याच्या सेवनामुळे आपला बीपी सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो. कडीपत्ता हा डायबिटीज पेशंटसाठी अत्यंत उपयुक्त किंवा वरदान म्हणून औषध आहे. खरंच, का तर ज्यांची शुगर वाढलेली असते ना किंवा ज्यांची शुगर नेहमी वाढत असते, कंट्रोलमध्ये नसते, अशा पेशंटने कडीपत्ता हा आवर्जून सकाळी चावून चावून खाल्लाच पाहिजे उपाशीपोटी. का तर कडीपत्त्यामध्ये हायपोग्लायसेमिक नावाचा एक घटक असतो की जो आपल्या रक्तातली साखर जी असते ना ती कंट्रोलमध्ये ठेवायचं काम करतो किंवा वाढलेली शुगर कमी करायचं काम करत असतो. ठीक आहे, म्हणजे ज्यांची शुगर वाढत असते तर त्यांनी तो खायलाच पाहिजे. पण ज्यांची जरी नसेल, देवकृपेने ज्यांना डायबिटीज नसेल, तर त्यांनी जर नियमित त्याचं सेवन केलं, सकाळी चावून चावून कडीपत्ता खाल्ला, तर आपली शुगर ही आपोआप कंट्रोलमध्येच राहील. बरोबर, त्याच्यामुळे ज्यांची शुगर वाढते आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी खरंच आवर्जून कडीपत्त्याचा वापर सकाळी केलाच पाहिजे. कडीपत्त्याचा अजून एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे की कडीपत्ता हा डोळ्यांसाठी पण खूप चांगला असतो. हो, का तर कडीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए हे विपुल प्रमाणात असते. त्याच्यामुळे डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए ची खूप आवश्यकता असते आणि कडीपत्त्याच्या नियमित सेवनाने, सकाळी चावून चावून खाण्याच्या सेवनाने या व्हिटॅमिन ए ची जर आपल्यामध्ये कमतरता असेल ना तर ती भरून निघेल आणि आपले डोळे सुद्धा त्याच्यामुळे सुदृढ राहतील. त्याच्यामुळे लहान मुलांना हा कडीपत्ता आवर्जून आपण चावून चावून खायला दिलाच पाहिजे, त्यांच्या डोळ्यांसाठी सुद्धा, त्यांच्या दातांसाठी सुद्धा. आता सध्या अकाली केस आपले पांढरे होत असतात. बरोबर आहे, म्हणजे बऱ्याच लोकांचे आपण बघतो ना केस पांढरे होतात. तर का तर आपल्यामध्ये विटॅमिन्सची कमी होऊन जाते. ठीक आहे, तर कडीपत्त्यामध्ये जे व्हिटॅमिन ई असतं तर त्याच्यामुळे आपले केस हे काळे ठेवण्यास मदत होत असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे कडीपत्त्याचा आपण जर नियमित उपाशीपोटी चावून चावून सेवन केलं ना सकाळी, तर ही समस्या सुद्धा आपली काही दिवसांनी दूर होते. ठीक आहे, त्याच्यामुळे आता लहान मुलांना बघा, 10 वर्षाच्या वरच्या मुलांचे सुद्धा आपल्याला केस पांढरे होताना दिसत, आपल्याला नवल वाटतं. ठीक आहे, म्हणून लहान मुलांना सुद्धा आपण हा कडीपत्ता आवर्जून खायला दिलाच पाहिजे. आणि मुलं जर खात नसतील ना तर खरंच आयांनी किंवा वडिलांनी ना असं बसवून, आपल्या समोर बसवून 5 ते 6 पानं किंवा 10-12 पानं त्यांना नक्कीच खायला दिली पाहिजेत. ठीक आहे, खाईपर्यंत आपण त्यांच्याकडे बघायलाच पाहिजे. का तर भविष्यात त्यांना हे प्रॉब्लेम्स होणार नाहीत आणि हे प्रॉब्लेम जर त्यांना भविष्यात झाले तर परिणामी त्रास त्यांना पण होणार आहे आणि आपल्याला पण होणार आहे. बरोबर आहे, मग काही गोष्टींची, या साध्या साध्या गोष्टींची सुरुवात आपण आतापासूनच आपल्या मुलांसाठी करूयात. ठीक आहे, आणि रेग्युलर बेसिसवर जर आपण कडीपत्त्याची पाने चावून चावून खाल्लीत ना तर आपली केस गळती आणि अकाली केस पांढरे होणे या समस्यांवरती आपल्याला काही दिवसातच फरक जाणवायला लागतो. आता ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा कडीपत्ता हा खूप फायदेशीर ठरत असतो, कारण की पचनासाठी ज्या आवश्यक गोष्टी लागतात ना त्या कडीपत्त्यामध्ये मुबलक प्रमाणात असतात. ठीक आहे, तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की कडीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, सी आणि ई हे तर असतातच, पण त्याचबरोबर कॅल्शियम, आयर्न, कार्बोदके आणि मल्टीव्हिटॅमिन्स असतात. ठीक आहे, त्याचबरोबर कडीपत्त्यामध्ये मिनरल्स असतात आणि या सगळ्या गोष्टी आपल्या पचनासाठी खूप आवश्यक असतात. कडीपत्ता हा अँटीऑक्सिडंट पण असतो. त्याच्यामुळे आपण सकाळीच जर कडीपत्ता चावून चावून खाल्लेला असेल ना तर ही जी यंत्रणा असते ना ती आपण पहिलेच आपल्या शरीरात टाकून ठेवलेली असते की जेणेकरून जेव्हाही अन्न आपल्या पोटात पडेल, जेवणाच्या वेळेला, नाश्त्याच्या वेळेला किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळेला, तर त्यावेळेला ते अन्न आपल्या पोटात गेल्यानंतर त्याची पचनाची क्रिया, या गोष्टी त्याची आपण सोय पहिलेच केलेली असेल की योग्य पचन कसं व्हावं म्हणून. ठीक आहे, त्याच्यामुळे कडीपत्ता हा आवर्जून आपण खाल्लाच पाहिजे. कडीपत्त्याचं नियमित सेवन केल्यामुळे हृदयासंबंधीच्या अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो, कारण की कडीपत्त्यामुळे जे कोलेस्टेरॉल असतं ना ते नियंत्रणात राहतं. कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे आपल्याला हृदयासंबंधीच्या अनेक समस्यांना तोंड द्यायला लागतं आणि परिणामी आपलं आरोग्य धोक्यात येतं. कडीपत्त्याच्या नियमित सेवन केल्यामुळे कडीपत्त्यामध्ये जे
अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात ते बॅड कोलेस्टेरॉलला कमी करतं, म्हणजेच नियंत्रणात ठेवतं, आणि गुड कोलेस्टेरॉल वाढतं की जेणेकरून आपल्याला हृदयासंबंधी समस्या भविष्यात उद्भवणार नाहीत. त्याचप्रमाणे कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने आपल्या शरीरात जी सूज निर्माण झालेली असते ना, ती सुद्धा कढीपत्त्याच्या या सेवनाने दूर होते. त्याचबरोबर आपल्याला सकाळी बघा एखाद्या वेळेला थकल्यासारखं वाटतं, विकनेस वाटतो, मळमळ सारखं वाटतं, तर त्यावर सुद्धा कढीपत्ता जर आपण चावून चावून खाल्ला ना, आपल्याला नक्कीच लाभदायक फायदे होतात. आता जसा कढीपत्ता आपल्या हृदयासाठी फायदेशीर असतो ना, तसाच कढीपत्ता हा आपल्या लिव्हरसाठी म्हणजे यकृतासाठी सुद्धा फायदेशीर असतो. का तर कढीपत्त्यामध्ये जे टॅनिन आणि कार्बोझोल अल्कलोइड हे जे घटक असतात ना, ते आपल्या लिव्हरची कार्यक्षमता वाढवतात. आता बघा कढीपत्ता हा किती फायदेशीर असतो. कढीपत्त्यामुळे आपली शुगर कंट्रोलमध्ये राहते, बीपी कंट्रोलमध्ये राहतो, लिव्हरसाठी कढीपत्ता चांगला असतो, हृदयासाठी कढीपत्ता चांगला असतो, बरोबर आहे. कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे कढीपत्ता हा आपल्या हाडांसाठी सुद्धा चांगला असतो. ठीक आहे. तोंडात काही वेळेला बघा तोंड येतं, तोंडात छाले येतात, तर त्याच्यावर सुद्धा कढीपत्ता हा फायदेशीर ठरत असतो. कारण की बऱ्याच वेळेला असं ऐकतो ना आपण की ज्याला अपचनाचा त्रास असतो त्यालाच तोंडात छाले किंवा येत असतात, असं ऐकण्यात येतं आपल्या बरोबर. तर जर आपण पचनासाठी कढीपत्त्याचं सेवन रोज सकाळीच चावून चावून जर केलं तर आपल्याला अपचनाचा त्रास होणार नाही परिणामी, आणि आपल्याला तोंडात छाले पण येणार नाही. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी कढीपत्ता खूप फायदेशीर असतो. कढीपत्त्यामुळे लहान मुलांच्या पोटातले जंतू जे असतात ना, ते मरत असतात किंवा ते नष्ट करण्याचं काम कढीपत्ता करत असतात. त्याच्यामुळे मी खरंच सांगते आवर्जून आयांनो, वडिलांनो, अजून घरात कोणी जे मुलांना सांभाळत असतात त्यांनी लहान मुलांना कढीपत्ता हा खरंच चावून चावून खायला द्या. कढीपत्त्याच्या पानांमध्ये इतर बाकी पालेभाज्यांच्या तुलनेने भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात. त्याचबरोबर कॅल्शियम, कार्बोदके सुद्धा आणि प्रथिनं सुद्धा बऱ्याच प्रमाणात असतात. कढीपत्ता आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढत असतो. ठीक आहे. तर रक्ताच्या कमतरतेमुळे पांडुरोग म्हणजेच ॲनिमिया होतो. कढीपत्त्यामध्ये जे कॅल्शियम, मिनरल्स, लोह, झिंक, आयर्न या ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढतात. त्याच्यामुळे आपण कढीपत्त्याचं सेवन हे केलंच पाहिजे, आणि खास करून उपाशीपोटी चावून चावून कढीपत्त्याची पानं खाल्लीच पाहिजेत, जेणेकरून आपल्याला अगणित फायदे होऊ शकतात. बरोबर आहे. बापूंनी याच्यासाठीच आपल्याला सांगितलेलं आहे. या किती साध्या साध्या गोष्टी आहेत आणि किती मोठ्या मोठ्या आजारांपासून आपल्याला दूर ठेवू शकतात. बरोबर आहे की नाही. तर नक्की ठरवूया आपण आता आजपासून किंवा हा व्हिडिओ बघितल्यानंतर उद्यापासून म्हणा किंवा आजपासून म्हणा, आपण कढीपत्त्याची पाने ही चावून चावून खाल्लीच पाहिजे. सकाळी काही कारणामुळे तुम्हाला उपाशीपोटी जरी खायला नाही जमलं ना, तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा खा, काही हरकत नाही. ठीक आहे. चला तर मग मित्रांनो, आज पुरता एवढंच. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझ्यामध्ये नक्कीच आवडला असेल, आणि आवर्जून मी सांगते तुम्हाला सगळ्यांना, लहान मुलांना आत्तापासून कढीपत्ता खायला द्या की जेणेकरून त्यांना भविष्यात काही त्रास होणार नाही, आणि ज्यांनी सुरुवात केली नसेल त्यांनी पण आजपासूनच खायला सुरुवात करा. ठीक आहे. चला तर मग आज पुरता एवढंच. काही चुकलं असेल तर क्षमस्व. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध.